एक महत्त्वाची बातमी समोर येते। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टाने मोठे आदेश दिलेत। 4 महिन्याच्या आत निवडणुका घ्या असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। उर्वरित वादाचे मुद्दे टाळण्याचे निर्देश सुद्धा सुप्रीम कोर्टाने दिलेत। त्यामुळे आधीच्या परिस्थितीनुसार 2022 ची आधीची जी परिस्थिती होती 94 ते 2022 त्या परिस्थितीनुसार लोकल बॉडीचे इलेक्शन घेतले जातील। सप्टेंबरच्या आत हे इलेक्शन घ्यायचे आहेत राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगाला। पालोदकर साहेब एक मिनिट आपल्यासोबत सध्याची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टाने मोठे आदेश दिलेत। 4 महिन्याच्या आत निवडणुका घ्या असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। शिवाय इतर वाद टाळण्याचे सुद्धा सुप्रीम कोर्टाचे निर्देश की महाराष्ट्रामध्ये आज 5 वर्षांपेक्षा अनेक प्रकरणांमध्ये प्रशासक जे आहेत तर ते कार्यरत आहेत। जे राज्य घटनेची आपली जी मूळ तरतूद आहे की लोकप्रतिनिधींनी सर्व लोकल बॉडीज चालवाव्यात त्याच्या हे विपरीत आहे। सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा अशी पृच्छा केली की तुमच्या कॉर्पोरेशनमध्ये तर औरंगाबाद नवी मुंबई इथे 5 वर्षांपेक्षा अधिक काळापेक्षा जास्त कार्यकाळ हा प्रशासकांचा आहे। सर्वोच्च न्यायालयाने असंही सांगितलं की बऱ्याचशा आम्हाला आमच्या समोर अशा केसेस आल्यात, इलिगॅलिटीज आलेल्या आहेत। त्यामुळे लोकनियुक्त जे आहेत तर ते प्रतिनिधी ह्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर असणं आवश्यक आहे। त्यानंतर सर्व पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाने विचारलं की इलेक्शन्स घेण्याला कोणाचा विरोध आहे का, तर सर्व पक्षांनी आज असं सांगितलं की इलेक्शन्स घेण्याला कोणाचाही विरोध नाही, फक्त लवकरात लवकर व्हाव्यात आणि या राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमाने व्हाव्यात, कारण राज्य सरकारने त्यांचे अधिकार काढून घेतलेले आहेत। तर सर्वोच्च न्यायालयाने आज सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं। त्यामध्ये एक मुख्य मुद्दा जो ओबीसी आरक्षणाचा होता, बांटिया कमिशनमध्ये आपण सकाळीच बोलल्याप्रमाणे काही जागा या कमी केलेल्या होत्या, तर त्या जागा ज्या आहेत त्या आता पूर्वस्थितीला नेऊन ठेवल्यात। सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की ओबीसींना 2022 पूर्वी जे राजकीय आरक्षण होतं सध्या तेच राजकीय आरक्षण परत देण्यात यावं आणि 4 आठवड्यांच्या आत सर्व ज्या निवडणुका आहेत तर त्या राज्य निवडणूक आयोगाने घोषित कराव्यात। त्याचबरोबर काही मुद्दे होते वेळ मुदत दिली गेली आहे का? त्यानंतर 4 महिन्यांच्या आत राज्य निवडणूक आयोगाला या सगळ्या इलेक्शनची प्रोसेस सुद्धा कंप्लीट करायला सांगितलंय आणि राज्य सरकारला सुद्धा अशाच स्वरूपाचे आदेश आता देण्यात आलेले आहेत। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की एवढ्या कालमर्यादेत हे सगळं करायचं असल्यामुळे आता राज्य सरकारला फार काही कायद्याने चेंजेस करण्याची आता कोणाला मुभा राहिलेली नाहीये। लवकरात लवकर हे इलेक्शन्स नोटिफाय करायला लागतील। नोटिफिकेशन निघालेली होती त्याचं काय होणार? आता या सगळ्यांमध्ये ओबीसीचं आरक्षण जे आहे ते 2022च्या पूर्वी जसं होतं तसंच्या तसं देण्यात येऊन ते परत नव्याने निघेल। किंबहुना ज्या जागा आहेत त्या ओबीसींच्या ज्या आहेत तर त्या परत त्यांना पूर्ववत बहाल करण्यात येतील। 2022 पूर्वी ज्या बांटिया कमिशनचा आयोग आलेला होता त्याच्या पूर्वीचं। आता सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की राज्य निवडणूक आयोगाला असं सुद्धा मुभा देण्यात आलेली आहे की जिथे जिथे निवडणुका त्यांना घेणं शक्य नाही आहे त्या ठिकाणी निवडणुका ज्या आहेत तर त्या घेण्यासाठीची मुदत वाढवून घेण्यासाठीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयासमोर राज्य निवडणूक आयोगाला करता येईल। म्हणजे याचा सरळ अर्थ असा आहे की 4 आठवड्यांच्या आत आता जिथे जिथे तयारी झालेली आहे तिथे राज्य निवडणूक आयोगाला इलेक्शन्स हे नोटिफाय करावेच लागतील। त्यांना जर काही अडचण असेल तर ते सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज सादर करून वेळ वाढवून घेऊ शकतात, पण त्या वेळ वाढवून घेण्याला सुद्धा आता मर्यादा आहे। सर्वोच्च न्यायालयासमोर जे आज मत प्रदर्शन माननीय सर्वोच्च न्यायालयाने केलं ते पूर्णतः लोकशाहीच्या बाजूने किंवा संविधानाच्या बाजूने किंवा त्याचे जे अधिकार होते संविधानात्मक जे अधिकार आहेत की ज्या लोकल डीप रूटेडली डेमोक्रेसी आहे तर त्या जे आपलं 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती जी झालेली आहे तिच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला जातो अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने विचारला आणि राज्य सरकारला त्यांनी विशेषतः विचारलं की या निवडणुका पूर्वीच्या पद्धतीने घ्यायला तुम्हाला काही आक्षेप आहे का? राज्य सरकारने सांगितलं की आम्हाला कुठल्याच पद्धतीने निवडणुका घेण्यासाठी कुठलाच, पण आता एक मुख्य मुद्दा असा आहे की या सर्व होणाऱ्या निवडणुका या याचिकेमध्ये जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्या अधीन राहून होणार आहेत। म्हणजे याचिकेमध्ये प्रभाग रचना पूर्वीची का आताची, कमी सदस्य संख्या का जास्त